शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए असं म्हणतात. मला अजून कळलं नाही लाडू आहे का पश्चाताप आहे. का लोकांना एवढं टेन्शन असतं लग्नाविषयी. म्हणजे क्युरिओसिटी पण असते. जोपर्यंत आपलं लग्न होत नाहीये ना तोपर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपलं लग्न व्हावं, आपलं लग्न व्हावं. आणि झाल्यानंतर प्रत्येकाचं असं म्हणणं असतं का माझं लग्न झालं माझ्या आयुष्यात. आपल्याकडे लग्नामध्ये हळद लावली जाते नॉर्मली, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ती हळद का लावतात तुम्हाला माहिती आहे का. बऱ्याच जणांना वाटतं गोरं होण्यासाठी लावतात, बऱ्याच जणांना वाटतं की आयुर्वेदिक म्हणून लावतात. तसं नाही. लग्न ही एकमेव जखम आहे जी होण्याआधीच उपचार म्हणून लावली जाते, ती हळद असते. बघा ज्यांना पटलंय त्यांची अजून लग्नही झालेली नाही आहेत, बघा नक्की तुम्हाला हळद लागली जाणार आहे. असो आमच्या घरामध्ये ना मला हळद लागली, माझं लग्न झालेलं आहे, पण अजून आमचा एक मेंबर बाकी आहे ना, त्याला हळद लागायची बाकी आहे. पण लागणार कशी हो, आमचा बापच असा आहे. नमस्कार वहिनी, कशात? हा पाणी भरताय किती वेळ? मिस्टर कामावर मस्त मस्त. आणि एवढे दागदागिने घालून पाणी. हेअरस्टाईल मस्त आहे. शर्मिला टागोर. असू दे मस्त. हात धुवू का? अरे वा 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 सॉरी आदर. वा वा बघताय कुठं पाणी इथं भरतंय बघताय ते. कॅफेत स्वागतासाठी ते पुतळे ठेवलेत आपण. पुतळे ते मग हा? रेशीम गाठीमध्ये तुम्ही दिसताच, पण होणार सून मी तुमच्या फार जवळची मालिका आहे, याचं कारण काय. होणारच सूनची कन्सेप्ट ॲक्च्युली झी चॅनलची होती आणि मला एका मुलीला 6 सासू ही कन्सेप्टच इतकी आवडली होती की जनरली आपण पाहतो की एक सासू बरोबर एक प्रकारची केमिस्ट्री जुळता मुलींना नाकीनव आलेली असते. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की 6 वेगवेगळ्या स्वभावाच्या बायका जर सासू असतील एखाद्या मुलीच्या, तर त्या मुलीचं काय होईल त्या घरात गेल्यानंतर. पण एवढं डेंजर का सुचलं तुम्हाला. नाही हे मला नाही सुचलेलं. हे मला नाही सुचलेलं. ही कन्सेप्ट ॲक्च्युली चॅनलचीच आहे. हो पण खूप गाजली आहे मालिका आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. सध्याची नंबर 1 मालिका म्हणायला हरकत नाही. आणि लग्न बंबाळमध्ये मला अगदी आवर्जून मेन्शन करावं असं वाटतं की आमच्या टीमचा ह्याच्यामध्ये सहभाग आहेच आहे. विजय केंकरे, आनंद इंगळे, आता ही नवी टीम. पण त्याचं जेव्हा लेखन प्रोसेसमध्ये होते तेव्हा माझा नवरा परेश मुकाशी ह्याचं मला खूप मार्गदर्शन झालं, कारण त्याला एक विचित्र सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि आमच्यामध्ये खूप इंटरॅक्शन झालं. अल्टिमेटली याचा खूप मला फायदा झाला हे नाटक लिहिताना. नाही बरोबर आहे, होणारच. काय आहे आमच्या बिचारा परेशच्या फिर्यादी कुठे मांडायचे ते. त्यामुळे तो ज्या फिर्यादी म्हणून सांगायचा ती नाटक म्हणून लिहिलंय मी. तर आता जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोकरे, मृणाल देशपांडे आणि सपना राकेश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंद्रकांतजींसाठी. आज ते सपत्नीक आलेले आहेत. मॅम तुमचंही मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत सपना राकेश जी आहेत, तुमचं मनापासून स्वागत. मी मॅमना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा आणि हा कार्यक्रम एन्जॉय करा. जोरदार टाळ्या. मृणालजी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे हे निर्माते आहेत, तर निर्माता हा आपला नवरा आहे याचा अभिमान वाटतो की टेन्शन येतं. अभिमान वाटतोच, कारण की अवॉर्ड्स वगैरे येतात घरी त्याच्यामुळे अभिमान वाटतोच. पण टेन्शन जास्त येतं कारण की कधी कधी असं होतं की मला एखादं नाटक आवडत नाही, मग त्याही वेळेला हा ठरवतो की नाही हे नाटक आपण करूयात. मग तेव्हा टेन्शन येतं. त्या क्षणी असं वाटतं अरे देवा का आपला नवरा निर्माता आहे. एखादा ऍक्टर वगैरे का नाहीये, किमान पाकिट तरी घरी येईल. आता पाकिट जाणार असं तेव्हा टेन्शन येतं. एक पूर्ण टीम जर जमून आली तर नाटक आपण जे इमॅजिन करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं होऊ शकतं आणि ते नाटक खूप रिलेट करतं. खूप रिलेट करतं. नवरा बायकोचं नातं बघा ना कसं चाललंय. हळूहळू बोलू आपण घरी. खूप रिलेट करतं. या संध्याकाळी घरी बघा मीठ टाकते का रिलेट करतं. नाती अशीच असतात हो. पण आमच्याही घरातली नाती अशी फार गमतीदार आहेत. ती नाती इथे आली ना की मला टेन्शन असतं. म्हणजे माझे एक पप्पा आहेत खरं सांगायचं तुम्हाला तर, त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. याच्यात काय खरं सांगायचं. तुम्हाला आता काय खरं
तुम्हाला कसं कळतं मी हे तुमच्या हे एक मिनिट, हे तुझे पप्पा आहेत? हो. इथेच सगळं संपलंय इथेच सगळं संपलंय ना. बरं झालं तू म्हणलास की खरं सांगायचं तर. मला आनंद निघे यांची एक स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया पाहिजे याच्यावरती. पप्पा म्हणून ठीक आहे, तू जर यांचा मुलगा असेल तर आईविषयी शंका आहे. नमस्कार 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 नमस्कार. हे पप्पा बरं का, नका नका नका. जा आता बस झालं पप्पा. नाही 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 पप्पा, ओळखतो त्यांना मी. नको पप्पा. अरे पोरं थांब ना. राहू द्या. येऊ द्या. नाही पप्पा नाही ओळखतो. जाऊ द्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही नाही आनंद शिंदे. वा, किती वर्षांनी भेट झाली. आनंद इंगळे. आनंद शिंदे असं घ्यायचं केस कापले म्हणून काय वा वा ते बोला ना पोपटाचं गाणं जवा नवीन पोपटा. काय मस्त बोला बोला अहो तुम्ही आता यांचे वडील आहे म्हणताय, पोपटी रंगबिंगाचे काय झब्बे घालून आला. अहो पण मी खरंच आनंद शिंदे नाही हो, ते फार मोठे कलाकार आहे. नाही नाही असं कसं. हा? अरे वा वा काय पडतो सर नसिरुद्दीन शाह. काय गजल है. ए होश वालों को खबर क्या चांदने शिंपी तेरा इश्क कीजिए और समझिए चांदने शिंपी तेरा. अरे पप्पा पप्पा निखिल वागे दाढी काढली तरी ओळखतो मी. तुमची स्टाईल मस्त अशी ठसून ठसून बोलायचं. तुमचे हात दुखत नाही का? हा तुम्हाला सांगायचं राहिलं, तुमची स्टाईल ना अनिल कपूरने चोरली. कशी कशी पप्पा. दिना दिंदा दिना दिंदा. पप्पा राहू देते. बाबा पप्पा नको तुमच्या पप्पा. मुलाला आवडतं बरं का ती. पप्पा पप्पा तिला नाही ओळखायचं. त्यांना नाही, सांगा ते- मुलीसारखे म्हणा. आवाज आवाज गोड आहे खरंच. हा थँक्यू. बच्चू पांडे मेहंदीच्या पानावर निवेदन. तर आपल्या समोर सादर होतंय मेहंदीच्या पानावर चुना लावू. तुम्ही त्याला काय संबंध काय ते गं, निवेदक केवढी- आहेत का. मुलगी दिसते ना, श्रुती आहे ती श्रुती. अरे नाही रे बच्चू पांडे मला माहिती आहे तर काय तू असं कसं हे बघ अनुपम खेर. सर मी अनुपम खेर सर. अरे वा यांचा चित्रपट पाहिला मी जंजीर. ए भाई तुझं काय संबंध आहे. काय संबंध किती मिक्स करता. तेच आहे बरोबर. अरे वा वहिनी किरण खेर पण आले. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.